माय माऊली नमस्कार. व्रत वैकल्य यातील एक व्रत रथसप्तमी कथा ओविबद्ध अभिवाचन करत आहे. माघ शुद्ध सप्तमीला येशो वर्मा नावाच्या राजाला वृद्धापकाळी एक पुत्र झाला, परंतु तो जन्मताच व्याधीग्रस्त होता. त्याचे कारण राजाने विनीत नामक ऋषीला विचारले. व्याधीमुक्त होण्यास काय करावे ते सांगण्याची विनंती केल्यावरून त्या महात्म्याने रथसप्तमी व्रताचरण कर म्हणून सांगितले. त्याप्रमाणे करिताच राजपुत्र व्याधीमुक्त झाला. ओवी श्री गणेशाय नमः. ओम नमो जी भास्करा, चराचराचा आधारा, वैद्य सुरवरा तुझ तोरवी वर्णो किती, पुण्यकारक माघमास शुक्र सप्तमा विशेष, दायिनी करिता स्नान दानास रोगरती तत्काळ, प्रभात समय त्या दिवशी स्नान करावे नदी संगमासी, करोनी स्वर्ण रौप्य दीपासी अथवा पुंजी तुंबी फळाच्या त्यात लावण्या वात, स्नान समयी मस्तकी धरित स्नान केलिया यथामंत्र तो दीप सोडावा प्रवाही, समंत्रक अर्ध द्यावे मग भास्कराशी पूजावे, पूजा विधान भरवे. एक चित्त देवोनी एक चक्राचा स्वयंदन त्यात विराजे सूर्यनारायण, ही समरंगे लिहून पूजा तयाची करावी. कवना कळले हे व्रत श्रीकृष्णास पुसे कुंती सूत, कवनास कळले हे व्रत श्रीकृष्णास पुसे कुंती सूत, ऐकोणी म्हणे रुक्मिणीकांत, देवोनी चित्त ऐक कथा, येशो वर्मा रूपनाथ होता कंबोज देशात, येथा न्याय प्रजा पाळीत झाला विख्यात भुवरी, वृद्धापकाळी त्याचे सूत झाला परिव्याधीग्रस्त, तो एके दिवशी विनीत नामक मुनी घरी आला. विनीत नामक मुनी घरी आले. विप्रास म्हणे नरपाल, व्याधीग्रस्त का माझा बाळ, ते सांगावे जी दयाळ, त्रिकालज्ञ आपण विप्र म्हणे हे नरपती, त्वन सूत पूर्वी वैश्य जाती, धनाढ्य होता परिमती, सत्कार्यान जडे तयासी. एकदा रथ सप्तमी व्रत त्याने नयनी देखील वचित, त्या पुण्य झाला नृपश्रुत, परिव्याधीग्रस्त सर्वदा, राजा अनरोग हरणार्थ, उपाय कोणता यथार्थ, ब्राह्मण म्हणे रथसप्तमी व्रत करिता वरदे होईल, राजा म्हणे व्रत निधान सांगावे जी कृपा करून, ऐकुण्या बोले ब्राह्मण चित्त देऊनी ऐकवा, शुद्ध षष्टी माघमासी करुणी सरिता स्नानासी, इष्ट देवता पूजन करीती सूर्यपूजा करावी, नित्य कर्म आचरण रात्री बोलावे ब्राह्मण, तयाची पूजा करून संकल्प विणी धरावा. सप्तमी दिनी निराहार, अष्टमी सेविनाहार, ऐसा संकल्प करुणी भूमीवर शयन करावे शुद्ध चित्ते, प्रातकाळी करावे स्नान मग रौप्य अथवा कांचन, मग श्री सूर्यरथ करोन मध्याग्न स्नान करावे, पुष्पमाळादिके युक्त मंडप करावा शोभिवंत, रथस्थापना करोणी यथार्थ पूजा करावी तयाची, कोणी असे चित्त येईन तरी त्याने रंगे काढावा स्वयंदन, यथाविधी पूजन भावे धरोणी करावे, रात्री जागरण करावे, प्रभाती सुस्नान व्हावे, भोजने द्विज संतोषावे, आपण करावी पारण, रक्त हेतू आणि सूर्यरथ, वरी वस्त्र वालिने अरक्त, दान द्यावे आचार्य प्रत, इच्छित प्राप्त होय तेने, आधी व्याधी दुःख दारिद्र्य अपमृत्यू देख, जन्म जन्मांतरीचे अनेक, पापे नासती निश्चय, ब्राह्मणे व्रत सांगितले द्रुपे तसेच करविले, ततसुखाचे रोग गेले श्री सूर्य प्रसादाने, हे रथ सप्तमी कथा ऐकता तवा वाचिता, प्राप्त होय याजू जता, अंति विष्णू प्रसादे. इति श्री रथ सप्तमी कथा समाप्त.